नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पेंच व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आणि अशी मान्यता मिळवणारा हा भारतातील पहिलाच प्रकल्प ठरलेला आहे. आशियाचा विचार केला तर हा आशियातील अशा प्रकारचा एकूण 5वा प्रकल्प ठरलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023चा फिफा प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी पटकावला आहे? तर हा 2023चा फिफा प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार लिओनेल मेस्सी यांनी पटकावलेला आहे. त्यांना हा पुरस्कार 19 डिसेंबर 2022 ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत केलेल्या कामगिरीबद्दल देण्यात आलेला आहे. मित्रांनो, फिफाद्वारे देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी वोटिंग करण्यात येते व या वोटिंगमध्ये लिओनेल मेसी यांनी एर्लिक हॉलंड आणि केलियन बॉम्पे यांना मागे टाकून हा पुरस्कार पटकावलेला आहे. लिओनेल मेसी आणि एर्लिक हॉलंड या दोन्ही खेळाडूंना 48 पॉईंट मिळाले होते, पण त्यानंतर 5 पॉईंट स्कोरच्या आधारे लिओनेल मेसी या फिफा प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराची विजेते ठरलेले आहेत. बरं, या 5 पॉईंट स्कोअरमध्ये काय होतं तर नॅशनल टीमचे कॅप्टन सुद्धा यामध्ये वोटिंग करतात व या 5 पॉईंट वोटिंग नंतर लिओनेल मेसी यांचा स्कोर 107 तर एर्लिंग हॅलंड यांचा स्कोर 64 इतका झाला होता. लक्षात ठेवा, 5 पॉईंटच्या आधारे लिओनेल मेसी हे या पुरस्काराचे विजेते ठरलेले आहेत. बरं, अजून बरेच विद्यार्थी मित्र येथे सुद्धा कन्फ्यूज झाले असतील की लिओनेल मेसी यांना हा पुरस्कार 8व्यांदा मिळालेला आहे की 3ऱ्यांदा मिळालेला आहे. तर लक्षपूर्वक आहे का, हा जो फिफा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार होता हा 2010 मध्ये बॅलन डिऑर मध्ये विलीन करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा 2016 पासून हा पुरस्कार विलग करण्यात आलेला आहे व 2016 पासून लिओनेल मेसी यांनी हा पुरस्कार 3ऱ्यांदा पटकावलेला आहे. आणि जर आपण बॅलन डिऑर मध्ये विलीन झाले त्यावेळेसचे पुरस्कार सुद्धा लक्षात घेतले तर हा पुरस्कार लिओनेल मेसी यांनी 8व्यांदा पटकावलेला आहे. त्यांनी हा पुरस्कार 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2022 मध्ये सुद्धा पटकावलेला आहे. लिओनेल मेसी यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी 2023 मध्ये विक्रमी 8व्यांदा बॅलन डिऑर हा पुरस्कार सुद्धा पटकावलेला आहे आणि टाइम मॅगझिनच्या 2023 साठीच्या ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. लिओनेल मेसी यांचा जर्सी क्रमांक काय आहे तर 10 हा त्यांचा जर्सी क्रमांक आहे व ते अर्जेंटिना या देशाचे फुटबॉलपटू आहेत. बरं, या फिफा पुरस्कारामध्ये फिफा विमेन्स फुटबॉल ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो फिफा वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार आहे हा पुरस्कार एतना बोनमती यांनी पटकावलेला आहे. त्यांनी या पुरस्कारामध्ये लिंडा केसोडी आणि जेनिफर हर्मोसो यांना मागे टाकून हा पुरस्कार मिळवलेला आहे. एतना बोनमती यांना 52 पॉईंट मिळालेले आहेत तर लिंडा केसोडी यांना 40 तर जेनिफर हर्मोसो यांना 36 गुण मिळालेले आहेत. बरं, या ज्या एतना बोनमती आहेत त्या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत तर त्या स्पेन या देशाच्या खेळाडू आहेत. लक्षात ठेवा, एतना बोनमती या स्पेन देशाच्या खेळाडू आहेत. आणि आता एकाच वर्षात फुटबॉलचे 4 अव्वल पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू ठरलेल्या आहेत. त्यांनी याआधी युएफा प्लेअर ऑफ द इयर, बॅलन डिऑर आणि वर्ल्ड कप गोल्डन बॉल अवॉर्ड या पुरस्कारांचं सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे आणि त्या सध्या बार्सिलोना या क्लबकडून खेळतात. मित्रांनो, फिफाद्वारे इतर सुद्धा काही पुरस्कार देण्यात येतात ते सुद्धा आपण पाहून घेऊया. फिफा गोलकीपर ऑफ द इयर हा पुरस्कार ब्राझीलच्या एडरसन यांना देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट फिफा महिला गोलकीपर हा पुरस्कार इंग्लंडच्या मेरी इव्स यांना देण्यात आला आहे. तर सर्वोत्तम फिफा पुरुष प्रशिक्षकाचा पुरस्कार मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षकाचा पुरस्कार सरीना विगमन यांनी पटकावला आहे आणि त्यांनी हा पुरस्कार 4थ्यांदा मिळवलेला आहे. फिफा फेअर प्ले अवॉर्ड ब्राझील संघाला देण्यात आला आहे. फिफा फॅन अवॉर्ड ह्युगो डॅनियल टोटो इनिगेस तर फिफा पुस्कस पुरस्काराने गुलहेर्मे मुद्रुगा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. सर्व माहिती नोट करून घ्या, अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल 8 हा सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे? तर हा जो ऑप्टिकल 8 नावाचा उपग्रह आहे हा जपान या देशाद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. बरं, हा उपग्रह जपानने कशासाठी प्रक्षेपित केला आहे तर उत्तर कोरियामधील लष्करी ठिकाणावर नजर ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीविषयी पूर्वसूचना मिळवण्यासाठी जपान या देशाने ऑप्टिकल 8 हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. जपानविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, जपानने मागच्या वर्षी मानवी मेंदूपासून प्रेरित
जगातील पहिले ऑप्टिकल कम्प्युटिंग AI अल्गोरिदम सुद्धा विकसित केलेला आहे? प्रश्न क्रमांक 4, भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या साथीने अभ्यास आयुत्थायाच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन केलं? तर हा जो अभ्यास आयुत्थाया आहे हा भारताने थायलंड देशासोबत आयोजित केलेला एक युद्धाभ्यास आहे. या आयुत्थायाचा अर्थ काय होतो? तर अजेय किंवा अपराजय असा याचा अर्थ होतो. आणि मित्रांनो, भारतामध्ये जसं अयोध्या शहर आहे तसं थायलंडमध्ये अयुत्थाया शहर आहे. थायलंडमधील अयुत्थाया शहर बँकॉकचे संस्थापक राजा रामप्रथम यांचं जन्मस्थान आहे. हा युद्धाभ्यास कधी आयोजित करण्यात आला होता? तर 20 ते 23 डिसेंबर दरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. या युद्धाभ्यासाबरोबरच इंडो थाई कॉर्पेटची 36वी आवृत्ती देखील पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या राज्यातील लाल मुंगीच्या चटणीला GI टॅग देण्यात आला आहे? मित्रांनो, ही चटणी अक्षरशः लाल मुंग्यांपासून केली जाते व याचं उत्पादन ओडिशा या राज्यामध्ये केलं जातं. ओडिशामध्ये सुद्धा कुठे? तर ओडिशामधील मयूरभंजन जिल्ह्यात या चटणीची निर्मिती केली जाते. या चटणीला काई चटणी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की कोणत्या राज्यातील काई चटणीला GI टॅग देण्यात आलेला आहे? तर ओडिशा या राज्यातील काई चटणीला हा GI टॅग मिळालेला आहे. ओडिशाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे. राज्यपाल रघुवर दास तर नवीन पटनायक हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. आणि मित्रांनो, चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे. तसेच या राज्यामध्ये एकूण 2 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भितरकनिका नॅशनल पार्क हे दोन्ही नॅशनल पार्क ह्या राज्यामध्ये स्थित आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? ही जी शांततेसाठीची आशियाई बौद्ध परिषद आहे याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येत आहे व या परिषदेचं उद्घाटन 17 जानेवारी रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही परिषद 17 आणि 18 जानेवारी अशी 2 दिवस चालणार आहे व ही या परिषदेची एकूण 12वी आवृत्ती आहे. बरं मित्रांनो, या परिषदेची थीम काय आहे? तर बुद्धिस्ट व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ अशी या परिषदेची थीम आहे. बरं, या शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर मंगोलियाच्या खांबो लामा समगिन गोम्बोझो यांच्या विनंतीवरून 1969 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व या संस्थेचं मुख्यालय मंगोलियातील उलान बटार येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडेच चर्चेत असलेले सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सुमित नागल हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. बरं, ते सध्या चर्चेमध्ये का आले आहेत? तर 35 वर्षानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडूला पराभूत करणारे ते पहिलेच भारतीय ठरलेले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत 27व्या स्थानावर असलेल्या अलेक्झांडर बुब्लिक यांना पराभूत करून हा विक्रम केलेला आहे. मित्रांनो, अलेक्झांडर यांना या स्पर्धेत 31वे मानांकन होते. बरं, 35 वर्षापूर्वी अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय कोण होते? तर रमेश कृष्णन अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय होते. त्यांनी 1989 साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्येच ही कामगिरी केली होती. यासहच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, 2013 नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारे सुमित नागल हे पहिलेच खेळाडू ठरलेले आहेत. याआधी सोमदेव देवबर्मन यांनी 2013 मध्ये दुसरी फेरी गाठली होती. त्यानंतर आता सुमित नागल अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. आणि मित्रांनो, हे जे सुमित नागल आहेत हे जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानावर आहेत? तर सुमित नागल हे जागतिक क्रमवारीत 137व्या क्रमांकावर आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या फ्युचर पॉसिबिलिटीज इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर संधीचा फायदा घेण्यात भारत जगामध्ये 35व्या क्रमांकावर आहे. आणि या संधीचा फायदा घेणाऱ्यामध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर यामध्ये ब्रिटन हा देश प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर डेन्मार्क हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका, चौथ्यावर नेदरलँड तर 5व्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. प्रसिद्ध शायर मुनवर राणा यांचे नुकतेच वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर हे जे मुनवर राणा आहेत यांना 2014 मध्ये त्यांच्या शहाबादा या उर्दू कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी हा पुरस्कार 2015 मध्येच परत देखील केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. किती वर्षानंतर प्रथमच भारतीय संरक्षण मंत्र्यांनी ब्रिटन या देशाला भेट दिली? तर आता तब्बल 22 वर्षानंतर भारतीय संरक्षण मंत्र्यांनी ब्रिटन या देशाला भेट दिलेली आहे. आपले जे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत यांनी अलीकडेच ब्रिटनचा 2 दिवसीय दौरा केलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
अलीकडेच पार पडलेल्या पहिल्या बीच गेम स्पर्धेतील पदतालिकेत प्रथम स्थान कोणत्या राज्याने पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.